रुद्राणी कुठे चालली तू? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द माय व्हिडिओ. मोसा आहे मस्ताना आणि आपली पूर्ण फॅमिली फिरायला जात असताना तर आपण कुठे चाललो एनी गेस्ट? तर चला आता आपण कुकूला विचार, कुठे चाललो कुकू? मग काय आता कुकू गोवा बोलली तर जाना तो पडेगा आणि ट्रेन आली कुकू नाचायला लागली. मग काय मजाच मजा. मग काय सीटवर बसलो, म्हणलं आता मज्जाच मज्जा करू, पण पहिले पेट पूजा मग काम तुझ्या, असा आमच्या रुद्राणीचा रूल होता. आणि काय बघता बघता आमच्या छोट्या ब्लॉगरचे ब्लॉग चालू झाले. अजून तू पागल झाले तुम्ही या. जे सबस्क्राईब करणार नाही त्यांना ती पागल बोलली. मग काय सकाळी मॉर्निंग झाली आणि आमचा व्यायाम सुरू झाला. पण काय सकाळी चाय गरम नाश्ता गरम करत करत लोक येत होते आणि आमच्या पिल्लूला राग कंट्रोल होत नव्हता. पण कंट्रोल मंजनू म्हणत बाहेर आली आणि आम्ही गोव्याला पोचलो. गोव्याला येताच बघती तर काय अंधारच अंधार. पण इकडे तिकडे बघताना दिसले आप्पा आलेले होते हेल्मेट घालून आणि आम्ही निघलो होतो घरी जायला. मग काय घरी आल्यानंतर 2 तास झोप घेतली आणि आम्ही परत सकाळी सकाळी निघलो होतो दूधसागर पाहायला जायला. मग काय मी तर रेडीच होतो आणि माझ्यासोबत होते करण अर्जुन, जे की ओ माय गॉड सेम सेम. मी मागच्या 5 वर्षापासून विचार करतोय की गोव्याला जायचं पण प्लॅन कॅन्सल होता. पण या दोघी पा कुठे चाललो आपण? आलो ना, मग गोव्याला आलेलो आहे, आता फिरायला चाललो. कुठे चाललो आपण? बिचला चालले. एका जणीसाठी बीच हा नवीनच प्रकार होता, तर एक जण म्हणती अरे मी तर रोजच जाते, त्यात काय नवीन. पण फिरायला जायचं म्हणलं दोघी आवरून बसले होते आणि मी त्यांच्यासोबत आवरलेलो होतो आणि आम्ही वाट पाहत होतो आमच्या घरच्यांची, ते कधी आवरून येतात. फक्त दिवस संपायच्या पहिले म्हणजे झालं. 2-4 आवाज दिल्यानंतर पहिले आप्पा आले, मग मम्मी आली. मग हे काय यांचा तर फॅशन शो चालू होता, रॅम वॉक करत करत येत होत्या. फॅशन का शो ये जलवा. आमच्या सर्वांना बाहेर जाताना बघून डॉगेश भाई बोलला मला पण यायचं, पण त्याला म्हणलं जर तू आला तर घर कोण सांभाळणार? अक्षू बाहेर डोकं बघत होती, कोणी घरी राहिले तर नाही ना, का कोणी बाहेर विसरलं तर नाही ना. हाच प्रश्न कुकूला विचारलं कोणी राहिलं का, ती म्हणती मला काय करायचं, मी चालले बस झालं. मग काय अक्षू ओरडून म्हणे चलो ना रे बाबा चलो ना, कब से निकल रे चलो. दिवसभर झोप झालेली नव्हती, विचार केला गाडीत थोडा आराम करूया, पण डोळे लागणारच की. ड्रायव्हर बोलला सर आपण दूधसागरला पोहोचले. म्हणला गाडी हवेत उडवली की रस्त्यात चालवली, पण काय नाही. इथं आल्यावर बघतो तर काय एकदम शांतता, काय गर्दी नाही, काही नाही. आम्हाला वाटलं आज सुट्टी आहे का, पण नंतर लक्षात आले अरे सुट्टी नाही, आम्ही उशिरा पोहोचलो. आता काय एवढा लांब येऊन मूड ऑफ तर करू शकत नव्हतो. मग विचार केला जाऊ द्या ना, टेन्शन काय कॉले नाही का जिले नाही का. सगळ्यांचं काही वेगळं आणि या 2 महारथींचं काहीतरी वेगळंच चालू होतं. बदकला बघून बदक सारखं करत द्या, बदक. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांचा लंच ब्रेक संपला आणि आम्ही परत एकदा तिकीट रांगेत उभा राहिलो. तिकीट रांगेत उभा राहिल्यानंतर आम्हाला लक्षात आले पर हेड 850 रुपये तिकीट आहे आणि फक्त 1 तास आतमध्ये जाऊन वापस येण्यासाठी आहे. याला काय अर्थ आहे राव? म्हणजे 850 रुपये द्यायची त्याला काही प्रॉब्लेम नाही, कारण आपण इतक्या लांब गोव्याला फिरायला आलो, नो टेन्शन. बट 1 तास, अरे 1 तास आम्ही काय पाहणार आहे? आणि नो जीपे नो गुगल पे, ओनली कॅश. झोल. त्यानंतर कंट्रोल मंजनू कंट्रोल म्हणत स्वतःवर कंट्रोल केलं आणि डन केलं आणि आम्ही गेलो होतो दूधसागरला. पण आमचा गाडीवाला काही कंट्रोल करत नव्हता, कशी गाडी चालू होता, म्हणजे त्याला अजून दुसरं टार्गेट करायचं होतं कम्प्लीट. पण तिथं पोहोचल्यावर ड्रायव्हर म्हणतो काय 1 तासच आहे तुमच्याकडे, आता वाजले 12:35, 1:35 या, 5 मिनिटं लेट झालं तर 200 रुपये लागतील. मी म्हणलं ओके बॉस, अजून काय सांगायचं आहे का, काही इथंच थांबू कामेत कावर चिडला ना राव. मग काय आम्ही निघलो होतो आमच्या जंगल सफारीला. पण नेचरचा आनंद घ्यायचा सोडून आमची शुद्धा मॅडम काय म्हणते बघा, मी याला टेन्शन घेऊ नको, आपण एक्स्ट्रा पैसे देऊ, कारण आपल्याकडे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे. इथं फोटो काढायला इथं 1 तास आहे आपल्याला आणि या खायला सुधरत नाही यांना. मग खूप छान नजारा होता, मोसम होता मस्ताना आणि सर्व फॅमिली सोबत असताना. मग विचार केला राव हे दूधसागराचं नाव कसं काय पडलं असेल, पण नंतर सोडलं जाऊ द्या ना राव, 1 तास एक कुठं विचार करत बसता. आपल्याला फक्त एवढं माहित होतं की इथे चेन्नई एक्सप्रेसची शूटिंग झाली होती. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर 100% शेअर करा. आणि हो, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.